नमस्कार मित्रांनो, मी विकास गायकवाड. आपण बघत आहोत मॅथ हा विषय म्हणजेच गणित हा विषय. यामध्ये आपण या अगोदरच्या भागांमध्ये रिसेंटली म्हणजे आत्ताच काय बघितलं तर कसोट्या बघितल्या आपण. आता आज आपण बघणार आहोत या भागामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या कशा काढायच्या, त्याचा पाया म्हणजे काय याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मग सगळ्यात पहिले असा प्रश्न आपला स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये पडू शकतो की 1 ते 100 दरम्यान एकूण किती त्रिकोणी संख्या आहे. तर मित्रांनो 1 पासून ते 100 पर्यंत तुमच्या एकूण 13 त्रिकोणी संख्या किती आहेत? 13. बघा या ठिकाणी त्रिकोणी संख्या 1 ते 100 दरम्यान किती आहेत? तर 13 आहेत. किती आहेत? 13 आहेत. मग ते 13 कोणते आहेत हे आपल्याला माहित पाहिजेत. मग ते 13 जर बघितले आपण तर कोणकोणते बघा, 1 आहे, त्यानंतर 3 आहे, 6 आहे, त्यानंतर 10 आहे, 15 आहे, 21 आहे, 28 आहे, 36 आहे, 45, 55, 66, 78, 91 आणि शेवटी तुमची आहे 100. बघा मग किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. त्यातली जी 100 आहे ही 100 इथं पकडायची नाही. तर एकूण किती संख्या त्रिकोणी संख्या आहेत? तर तुमच्या 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती आहेत? 13 त्रिकोणी संख्या आहेत. आपल्याला असं बघायचं आहे की या त्रिकोणी संख्या कशा काढल्या जातात. तर बघा क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या होय. मग आता क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे काय आहे? या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे. मग ते कसं? तर बघा या ठिकाणी जर समजा मी लिहिलं आहे, सगळ्यात पहिले लिहिलं 1, ही झाली आपली सगळ्यात पहिली नैसर्गिक संख्या असलेली 1. मी या ठिकाणी लिहितो खाली 1. नंतर बघा मी पुढे लिहिणार 1 + 2. 1 + 2 किती झाले? हे 3 झाले. नंतर बघा 1 + 2 + 3 किती झाली? यांची बेरीज झाली 6. नंतर बघा 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज किती होईल? तर 4 आणि 3 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. बघा आहे का? 10 आहे. नंतर समजा मी पुढे घेतलं 1 + 2 + 3 + 4 + 5 किती होईल? यांची बेरीज होते 15. मग आपल्याला दिसतं 1 पासून क्रमशः संख्यांची बेरीज म्हणजे कसं? पहिले 1 घ्यायचा, नंतर 1 आणि 2, नंतर पुन्हा 1 2 3, नंतर 1 2 3 4, नंतर 1 2 3 4 5, नंतर 1 2 3 4 5 6 असं काय करते करत जायचं. तर आपल्याला काय भेटणार? त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी भेटत राहणार. परंतु हे जर आपण असं करत जर बसलो तर ज्या तुमच्या अनंतपर्यंत आपण सांगू शकत नाही तिथपर्यंत आपल्याला जायचं म्हणलं त्रिकोणी संख्या काढत, हे शक्य आहे का? हे शक्य नाही. मग काय बघा, आणखीन एक तुम्हाला त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत आहे ती बघूयात आपण. काय बघा, समजा या ठिकाणी सूत्र दिलं असतं तुम्हाला, काय दिलं असतं बघा, त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेदामध्ये घ्यायचं. ते मला 2
तेव्हा आपल्याला काय भेटेल, त्रिकोणी संख्या आपल्याला भेटेल. मग आता कसं, समजा मी या ठिकाणी समजा दोन क्रमवारी संख्यांचा गुणाकार घेतला, पण मग आता याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याला पाया देणार आहे. काय देणार आहे? पाया देणार आहे. मग पाया काय असतो बघा, या ठिकाणी थोडक्यात लिहितो मी. पाया बघा, पाया बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्येतील पहिली संख्या होय. म्हणजेच काय बघा, की या दोन क्रमवार संख्यांचा जो गुणाकार आहे आणि छेदामध्ये तुम्हाला 2 दिलेला आहे, पण मग आपण नैसर्गिक संख्या कशी काढणार, तर आपल्याला पाया दिलेला असणार. काय दिलेला असणार आहे? पाया दिलेला असणार आहे. मग पाया म्हणजे काय आहे, तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्येतील पहिली संख्या होय. म्हणजे आपला प्रश्न कसा येईल, तुम्हाला प्रश्न असा येईल, तुम्हाला म्हणतील काय बघा, या ठिकाणी प्रश्न लिहितो मी. प्रश्न आहे समजा, या ठिकाणी प्रश्न बघा कसा आहे. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. मग बघा आता या ठिकाणी 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा असं म्हटलं. मग आता आपल्याला माहित आहे 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा म्हणजे 8 पाया घ्यायचा आहे. हे सूत्र वापरायचं वरचं सूत्र तुम्हाला काय सांगतं आहे, वरचं सूत्र तुम्हाला सांगतं आहे की अगोदर काय घ्यायचं, अगोदर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे 8. काय घ्यायचं आहे? 8 घ्यायचं आहे. त्यानंतर दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. मग 8 च्या पुढची कोणती संख्या असती, ती असती 9. मग आपण या ठिकाणी 9 घेणार. आणि छेदामध्ये किती आहेत? 2 आहेत. मग आपण 2 लिहिणार. मग आता करा, यांची काटाकाटी होत असेल तर बे एक बे, बे चोक 8 आणि 9 चोक 36, म्हणजेच आपली त्रिकोणी संख्या कोणती आली? 36 आली. ज्या ठिकाणी बघा दिसतंय आपलं 36 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणून आपलं. तर अशा रीतीने हे जे सूत्र आहे, हे महत्वाचं सूत्र असं आहे, या सूत्राने तुम्हाला कोणत्याही संख्येचे पाया दिला असेल तर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते. आता आपण काय करू, एवढं सगळं आपण बघितलं आहे. आता मी वरचं सगळं मिटवतो आणि वर काय करू, आपण काही संख्या घेऊया, त्रिकोणी संख्या. ठीक आहे, काढण्यासाठी पाया या ठिकाणी घेतो 25. त्यानंतर या ठिकाणी घेतो 31. या ठिकाणी घेतो 16. यांच्या त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या काढूयात. मग आपण पहिली समजा आपण उदाहरण दिलं बघा त्यांनी 25. मग आपण काय करणार, आपण सगळ्यांना माहित आहे 25 घ्यायचं. तर मग 25 गुणाकारात काय सांगते, पुढची नैसर्गिक संख्या घ्यायची. म्हणजे कोणती घ्यायची, या ठिकाणी 26. आणि छेदामध्ये किती घ्यायची, आपल्याला 2 घ्यायची आहे. पहिली आपण 25 पाया असते आपली पहिली 25, आणि नंतर क्रमवार म्हणल्यामुळे दुसरी संख्या कोणती असती 26, ते घेतले. आणि 2 बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6, हे झाले 13. मग 13 पाचे 65, 65 ला 5, हातचे आले 6, 13 दोन्ही 26, 26 आणि 6 हे झाले 32. हे झालं आपल्या या ठिकाणी उत्तर 325. ठीक आहे. 31 साठी कसं होईल बघा, 31 गुणाकारामध्ये 32, छेदामध्ये किती घ्यायची आपल्याला 2, कारण की 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. म्हणून आपण पहिली काय आपल्याला दिलेली पाया, मग पाया पहिली संख्या असते, त्या समोरची क्रमवार कोणती आहे 32, आणि छेदात काय घ्यायची आपल्याला 2. मग बे एक बे, किती उरला 1, हे झाली 12, बे सकून 12. 16 आणि 31 चा करा गुणाकार, 16 एक 16, हातचा आला 1, 16 एक 16, 16 32, 16 त्रिक 48, 48 आणि 1 49. या ठिकाणी झालं तुमचे 496. तर अशा रीतीने आपल्याला करायचं आहे. 16 साठी घेऊयात बघा आपण. 16 साठी 16 गुणाकारामध्ये या ठिकाणी आपण किती घेणार, पुढची संख्या कोणती 17, छेदामध्ये किती आहेत 2, 2 ने करा मग 16 ला भागा, बे 8 16. त्यानंतर या ठिकाणी 17चा पाडा 8 पर्यंत म्हणा,
किंवा 17चा पाडा येत नसेल तर 8चा पाड्याने 17ला गुणून घ्या. 8 7 56, 56ला 6, 8 आले 5, 8 1 8, 8 आणि 5 13, 136. तर अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी हे जे मिळालेले आहेत गोल केलेले हे आपले काय आहेत या ठिकाणी, तर त्रिकोणी संख्या जेव्हा आपल्याला दिलेली असते, जेव्हा आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला असतो तेव्हा त्यावरून आपल्याला काय काढलं जातं, त्रिकोणी संख्या काढली जात असते. तर या अशा रीतीने आपण या ठिकाणी हे बघितलं. आता आपण उलट बघूया. उलट कसं बघायचं, जर तुम्हाला आता त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा पाया काढायचा, ठीक आहे मित्रांनो, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता आपण अगोदर काय बघितलं होतं, आपण अगोदर बघितलं होतं की आपल्याला पाय दिलेला असणार आहे तेव्हा त्रिकोणी संख्या कशी काढायची ते आपण बघितलं. आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली असेल पण त्याच्यावरून पाया कसा काढायचा हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा समजा या ठिकाणी उदाहरण घेतो, बघा मी उदाहरण घेतो, त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या या ठिकाणी घेतो मी. समजा बघा 120 घेतो, 171 घेतो, त्यानंतर एक 300 घेतो, ठीक आहे 300. आता एक आहे त्रिकोणी संख्या आहे, त्रिकोणी संख्या 120 171 300. यावरून पाया काढा, असा आपल्याला प्रश्न असतो. मग आता बघा मी वर लिहून ठेवलं बघा या ठिकाणी दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा बघा. मग आता काय म्हणते बघा, नंबर 1 मध्ये दिलेल्या संख्येची दुप्पट करा. आता समजा आपण या ठिकाणी काय घेतलं, 120 घेतले, 120. तर काय करायचं आपल्याला, 120 ची घ्यायची आहे आपल्याला दुप्पट. 120 ची दुप्पट किती बनते, 240 बनते. मग आपण 240 लिहिणार. त्यानंतर काय सांगते बघा, दुप्पट करून आलेल्या संख्येच्या अगोदर वर्ग संख्या घ्या. मग आता 240 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती असते, 240 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती सांगा बरं. 10 चा वर्ग किती 100, ठीक आहे. 12 चा किती 144, 13 चा किती 14 चा किती 196. मग आपण काय करणार, 196 आणि 15 चा किती आहे 225. म्हणजेच या ठिकाणी आपण 2 नंबर काय घेणार, 2 नंबर घेणार या ठिकाणी 225. कशामुळे घेतलं ते काय सांगते आपल्याला की 240 च्या अगोदरील वर्ग संख्या घ्या. मग 240 च्या अगोदर वर्ग संख्या कोणती, तुमची 225 आहे. मग आपण 225 घेतले. त्यानंतर नंबर 3 ला काय करायचं आहे बघा, आता हे जे 225 आहे या 225 चा आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्गमूळ घ्यायचे. वर्गमूळ काय घ्यायचे, संख्येचे वर्गमूळ. आता वर्गमूळ किती असतं 225 चं, 15 चा वर्ग 225 आहे. म्हणजेच या ठिकाणी 15 हे आपलं काय असणार, हा असणार या ठिकाणी वर्गमूळ. आणि वर्गमूळ म्हणजे काय असतं, पाया असतं. म्हणजे आपलं उत्तर येणार 15. अलग लक्षामध्ये बघा. हे समज नसेल तर दुसरं घेऊयात बघा. आपण दुसरं घेतल्यानंतर कळेल तुम्हाला आणखी. समजा आपण घेतले 171, किती घेतले 171. मग काय करायचं, याची करायची दुप्पट. काय करायची, दुप्पट करायची. 171 ची दुप्पट किती बनते, तर या ठिकाणी 2 2 7 14, 14 ला 4 हातचा आला 1, 2 2 हातचा 1, 342. किती होते 342. आता 342 हे आपलं काय आलं, 171 ची दुप्पट आहे. आता आपल्याला काय करायचं, दुसरी स्टेप काय सांगतो, आपल्याला दुप्पट करून आलेल्या संख्येच्या अगोदर वर्ग संख्या. मग या 342 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती असते, तर ती असते बघा 324. किती असते, 324 असते, 324. मग 324 ही संख्या वर्ग संख्या आहे. मग याचं वर्गमूळ किती, तर 324 चं जे वर्गमूळ आहे, 324 चं जे वर्गमूळ आहे ते किती आहे, तर 18 आहे. 18 किती आहे 18. म्हणजेच आपला पाया किती येणार, या ठिकाणी आपला पाया येणार मित्रांनो 18. अशा रीतीने साधं सिंपल आणि सोपं आहे की काय करायचं, दिलेली संख्या असेल तिची दुप्पट करायची. त्यानंतर दुप्पट करून आलेल्या संख्येच्या अगोदर वर्ग संख्या घ्यायची आणि तिचं वर्गमूळ म्हणजे काय असतं, तर पाया असतं. याच्या व्यतिरिक्त त्रिकोणी संख्येचा पाया काढणे काही अवघड नाही.
परंतु इथं कोणतीही संख्या घेऊन चालत नाही. हे 171 मी 173 घेतलं तर ते घेऊन चालणार नाही. हे ऍक्युरेट 324 साठी हेच तुम्हाला 171 संख्या असणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे झालं त्रिकोणी संख्यांचा पाया. आता कधी कधी काय होतं माहिती का, आता तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न केला जातो, हे मिटवतो बघा मी आता. प्रश्न असा असतो, प्रश्न बघा कसा असतो. असं म्हणते तुम्हाला 210 नंतरची 210 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या पाचवी त्रिकोणी संख्या काढा. पाचवी त्रिकोणी संख्या काढा. आता बघा या ठिकाणच्या प्रश्नामध्ये बघा 210 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या काढा किंवा कोणती, तुम्हाला असं विचारलेलं आहे. मग आता पहिले काय करायचं, 210 नंतरची पाचवी म्हणलं ना, तर पहिले आपण काय करून घेऊ, तर पाया काढून घेऊ. आपल्याला तर पाया दिलेला नाही ना, पाया दिलेला का आपल्याला नाही दिलेला. मग आता अगोदर आपण काय करू, पाया काढूयात. मग आपल्याला पाया काढायचा कसं माहित आहे, काय केलेलं, दिलेल्या संख्ये दुप्पट करा. म्हणजे 210 ची मी काय करणार या ठिकाणी करणार दुप्पट. 210 ची दुप्पट केली तर किती होतं, 210 आणि 210 हे होतील 420. किती होतील, 420 होतील. आता आपल्याला माहित आहे 420 च्या अगोदरील वर्ग संख्या कोणती आहे, 420 च्या अगोदरील वर्ग संख्या कोणती आहे, 400 आहे. 400 हे 400चं वर्गमूळ कोणतं आहे, 400चं वर्गमूळ कोणतं आहे, 400चं वर्गमूळ आहे 20. कोणतं आहे, 20 आहे. 20 चा वर्ग किती आहे, 400 आहे. हे 20 आलं. आता काय करायचं, आता आपल्याला काढायची त्रिकोणी संख्या. काय करायचं, त्रिकोणी संख्या. मग तुम्हाला त्रिकोणी संख्या सूत्र माहित आहे, त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. हे आपण लिहून घेतलेलं पहिलं बरं का, मग शॉर्टकट मध्ये लिहितो या ठिकाणी. छेदामध्ये किती असतात, 2. मग आता या ठिकाणी आपल्याला पाया किती भेटलेला आहे, 20. पण याच्यात काय करायचं, आपल्याला 20 मध्ये आपले 5 मिळवायचे. कारण 210 नंतरची पाचवी म्हणलं ना, या 20 मध्ये काय करायचं, 5 मिळवायची. मग किती होतील तुमचे ते 25. बरोबर. आणि नंतर या समोर घ्यायची पुढची संख्या, काय क्रमवार नैसर्गिक संख्या 2 असतात. ही पहिली झाली, ही दुसरी झाली. आणि छेदामध्ये किती तुमचे 2 आहेत. किती आहेत, 2. मग करा आता या ठिकाणी काटाकाटी. बेक बे बेत्रिक 6. मग या ठिकाणी 13 आणि 25 ला गुणा. 13 5 65. हातचे आले तुमचे किती 6. 13 दोन्ही 26. 26 आणि 6 किती झाले 31. आपलं उत्तर येणार 315. लक्षामध्ये काय केलं तर बघा 210 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या काढा असं म्हटल्यानंतर आपण काय केलं, 210 गुणाकारामध्ये 2 घेतले, दुप्पट केली, 420 झाली. त्याच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे, 400. त्याचं घेतलं वर्गमूळ, हे भेटलं आपल्याला या ठिकाणी पाया. पण या ठिकाणी पाया 20 आहे, तर आपण काय करणार, 5 मिळवणार. का बरं, कारण 210 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या म्हणतो ते. म्हणून 5 काय केले आपण 20 मध्ये मिळवले, ते झाले 25. 25 ही झाली पहिली क्रमवार नैसर्गिक संख्या. गुणाकार दुसरी घेतली आपण, समोरची कोणती 26. आणि छेदामध्ये 2 ला 2. आणि मी जर सगळं काय केलं, आपण कॅल्क्युलेशन केलं, उत्तर किती आलं, 315 आलं. हे आपलं उत्तर झालं. 36 च्या अगोदर चौथी त्रिकोणी संख्या काढा. मग आता आपण काय करणार, मग बघा या ठिकाणी आपण असं करणार, काय करणार, आपलं मत आहे काय करणार, 36 ची घेणार पहिले आपण दुप्पट. 36 दुप्पट किती झाली या ठिकाणी 72. 72 च्या अगोदर वर्ग संख्या कोणती आहे, तर ती आहे तुमची 64. 64 जर तुम्ही घेतलं वर्गमुळात, त्याचं वर्गमूळ किती निघतं 8. मग ही झाली आपली 8 या ठिकाणी पाया. 8 काय आला आपल्या या ठिकाणी पाया झाला. पण ते काय सांगताय आपल्याला, ते असं सांगत आहे की 8च्या अगोदरील चौथी त्रिकोणी संख्या. मग 8 मधून जर 4 गेले तर खाली किती उरतात 4. मग या ठिकाणी 4 आणि पुढची संख्या कोणती असती 5. छेदामध्ये किती आहे तुमचे 2. मग या 2 न या 4 ला जर गुणलं तर बेदोनी 4 आणि 5 दोन्ही 10. ती त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे आपली, तर 10 असणार आहे मित्रांनो. तर अगोदरील करता येतं, नंतरील करता येतं. मग आपण त्रिकोणी संख्या कशा काढायचा,
पाया कसा काढायचा आणि या प्रकारचे सुद्धा उदाहरण या ठिकाणी बघितले. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा असा एक नवीन प्रकारचा नवीन व्हिडिओ आपण नंतर घेऊन येऊया.